मित्रांनो, तुम्हाला आज एक मी कथा सांगणार आहे. ती शांत चित्ताने ऐका. एक राजा होता. तो आपल्या बाहेरच्या गॅलरीमध्ये असा फिरत होता. समोरून एक बावलीवाला बावल्या विकत आला. त्याच्या टोपलीमध्ये भरपूर साऱ्या बावल्या होत्या. सगळ्या बावल्या एकाच कलरच्या, एकाच रंगाच्या, एकाच लाकडाच्या आणि पूर्ण त्यांची बॉडी सगळी एकाच फ्लेवरची होती, म्हणजे एकसारख्याच. तर तो राजा याच्या दरबार गेला. म्हणाला की इथे मला जास्त पैसे भेटतील, म्हणून त्याने राजाच्या दरबारात गेला. राजाने त्याची एक बावली उचलली तर त्याची 10 रुपये किंमत. दुसरी बावली उचलली तर राजाला त्याची किंमत बावलीवाल्याने सांगितली 100 रुपये. राजा तर म्हणतो बावल्या सगळ्या एकसारख्या आहेत, मग त्याची किंमत का वेगवेगळी? कारण बावल्यांचा कलर एक, दागिना एक, कान, डोकं, तोंड, सगळा शरीर अवयव एकसारखाच होता. आपल्याला प्रश्न पडला की सगळ्या बावल्यांचा कलर, रूप, रंग, दागिने, लाकूड सगळं एकसारखं. मग राजाने मग तिसरी बावली उचलली आणि त्याची प्राईज उचलली तर त्याची 1000 रुपये. राजाला प्रश्न पडला की तिन्ही बावली एकसारखी, तर ह्या बावल्यांची किंमत वेगवेगळी का? असं का या बावल्या बावलीवरती करायला विचारलं. याच्यात जेवढं कसं तर बावल्यासारखे आहेत, मग त्याचं असं का? तर तो बावली का म्हणला, राजा एक पहिली बावली आहे ना ती कोपऱ्यात ठेवून दाखवली. ही बघा, ही बघा, ही कशी आहे? तिच्या कानातून काडी घातली त्याने. राजाला त्याने काडी कानात घालून दाखवली. या कानातली काडी घातली, त्या कानातून काडी बाहेर आली. बावली कोपऱ्यात नेऊन एक साईडला ठेवली आणि कानात त्यांनी काडी घातली त्या बावलीच्या. तर कानातून या कानातून काडी बाहेर पडली. राजाला बोललं म्हणून त्याची किंमत 10 रुपये आहे. दुसरी बावली काढली, ते कोपऱ्यात घेऊन गेला आणि ती तिथे ठेवली. तर तिच्या कानात जी काडी घातली ती तिच्या तोंडातून बाहेर पडली. राजाला म्हणाला, बावली मूर्तिकार, म्हणून ह्याची किंमत 100 रुपये आहे. ती तिच्या कानातून टाकलेली तोंडातून बाहेर पडली. मग राजा बोला, तिसरी पण तशीच आहे, मग तिचं काय आहे? बावली मूर्तिकाराने तिसरी बावली उचलली, ती कोपऱ्यात नेऊन एक साईडला ठेवून त्याला कानात काडी घातली, ती त्याच्या हृदयापर्यंत गेली. मूर्तिकार बोलला, राजा, म्हणून तिची किंमत 1000 आहे. तर त्याचं तात्पर्य काय आहे? कारण पहिली जी बावली आहे ना, तिच्या कानात घातल्यानंतर ती दुसऱ्या कानातून काडी बाहेर पडली. त्याचा अर्थ आहे की या कानातून ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं, म्हणून त्याची किंमत 10 रुपये होती. आणि राजाला हे सगळं कथा सांगितली. कारण काय? तर त्याचं कारण हे आहे. मग दुसरी जी काय बावली 100 रुपयाची आहे, तिच्या कानात जी बावली घातली, तिच्या कानात ज्या बावलीच्या कानात जी काडी घातली ती तिच्या तोंडातून बाहेर पडली. म्हणजे त्याचा अर्थ कसं? एकाने सांगितली कथा किंवा एकाने काहीतरी सांगितलं तर ती ह्या कानाने ऐकली आणि तोंडाने ह्याला सांगितली, त्याला सांगितली. म्हणजे ह्या कानातून ऐकलं आणि तोंडातून सांगून सोडून दिलं, याचा अर्थ झाला. मग तिसऱ्या बावलीची किंमत 1000 का? तर कारण तिसऱ्या बावलीच्या कानात जी काडी घातली ती तिच्या हृदयापर्यंत गेली. म्हणजे समोर त्याचा शब्द ऐकणं, त्याची जी कथा व्याख्या ऐकून जी हृदयाला भिनते, हृदयापर्यंत जाते आणि ती आचरणात येते, त्याची किंमत 1000 पटीने असते. म्हणून तिची किंमत 1000 रुपये. राजाला ही कथा त्याने सांगितली. त्याच्या मागचं हे जे काय कथेचं उद्दिष्ट होतं ते पण राजाला समजलं. कारण जी तिसरी बावली होती, तिच्या कानात जी काडी घातली ती हृदयापर्यंत गेली. कारण समोरच्याचं जे काही कथा आहे किंवा समोरच्याची जी व्यथा आहे ती ऐकून आपल्या हृदयाशी भिनते आणि ती आचरणात आणली जाते. ती आचरणात आली जाते तेव्हा तिची 1000 पटीने किंमत होऊन जाते. म्हणून तिची 1000 किंमत. कारण सगळा माणूस एकसारखा असतो, पण त्याचं प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या विचारावरती माणसाची किंमत ठरली जाते. ही अशी माझी कथा आहे. तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.